हाय हॅलो नमस्कार. मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये छान अशी मोहरी टाकलेली आहे. कडकडतं तेल ठेवलेलं आहे. मोहरी फुटल्याच्या नंतर त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. जिरं छान असं खमंग भाजू देणार आणि जिरं भाजल्याच्या नंतर मी त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आणि कढीपत्ता टाकल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण टाकणार. मी म्हणजे या रेसिपीमध्ये कांदा अजिबात वापरत नाही. मी फक्त लसूण टाकते कारण त्यानेच खमंग फोडणी बसते असं माझं स्पेशली स्वतःचं मत आहे. आता लसूण चांगला कढल्याच्यानंतर त्यामध्ये मी लाल मिरची टाकते. आता साधी थोडीशी तिखट लाल मिरची आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची मी यामध्ये टाकत आहे, जेणेकरून रेसिपीला छान असा रंग आला पाहिजे. त्यानंतर मी एक टमाटर टाकते लांब कट करून आणि त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायची. आता जोपर्यंत हे टमाटर मॅश होत नाही, म्हणजे हे टमाटर छान असे शिजले पाहिजे, त्यानंतरच छान टेस्ट येते. तर त्यामुळे आता मीठ, मिरची आणि हळद टाकल्याच्यानंतर आपण त्याला एक झाकण ठेवून द्यायचे. झाकण ठेवून दिल्याच्यानंतर एक 5 मिनिटानंतर ते झाकण काढायचं. आता तुम्ही बघू शकता यामध्ये जे काही मी टमाटे शिजायला ठेवले होते ते टमाटर छान असे शिजलेले आहेत, मॅश झालेले आहेत आणि त्यानंतर मी इथे शिजवलेलं तुरीचं वरण टाकत आहे. तुरीचं वरण टाकल्याच्यानंतर त्याला छान हलवून घ्यायचं आणि मग थोडंसं कोमट पाणी टाकून ते पूर्ण असं आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे असं वरण बनवून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता आता मला एवढं कन्सिस्टन्सी पाहिजे होते त्याप्रमाणे मी वरण बनवून घेतलेलं आहे. झाकून ठेवल्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर वरण असं खळखळ उकळू द्यायचं. छान उकळी आली, छान शिजलं की ते असं एकजीव होतं आणि त्यानंतर आता सर्व्ह करायचं. आता मी इडली बनवली होती म्हणून त्यासाठी आता थंडीच्या दिवसामध्ये वरण बनवलं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.